नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी मुलांचे संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे, कारण संभव आहे की त्यांच्यासोबत मतभेद उद्भवू शकतात. त्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील बोलू शकता. अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून असे काहीही करणे टाळा. चंद्र राशीपासून शनी 7व्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह त्या दिवसापैकी एक असेल जेव्हा तुमच्याजवळ करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कामाची कमी तर नसेल, परंतु तुम्ही आपल्या इच्छेनुसार कार्यस्थळी आपले विचार आणि योजना ठेवण्यात यशस्वी नसाल. यामुळे तुमच्यामध्ये काही नाराजीचा भाव पाहिला जाऊ शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात यावर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करून यश मिळू शकेल. हा सप्ताह तसा तर तुमच्या आरोग्य जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल, परंतु चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची सामग्री लावण्याच्या आधी त्या बाबतीत चांगल्या प्रकारे जाणून घेणे तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात तुम्ही अतिरिक्त धन कमावू शकता, कारण यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. कन्या राशी. चंद्र राशीपासून शनीच्या 6व्या भावात विराजमान होण्याने या सप्ताहात कार्यस्थळी काही सकारात्मक घटना होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल आणि ऑफिसमध्ये तुम्ही ज्याला आपला दुश्मन समजत होता ते तुमचे शुभचिंतक आहेत, म्हणून त्यांच्यासोबत तुमचे सर्व खराब अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवातीसाठी तुम्हाला काही उत्तम निर्णय घ्यावे लागतील. या सप्ताहात बरेच विद्यार्थी सोशल मीडियावर आपली अधिक वेळ खराब करताना दिसतील. या आठवड्यात सर्व काही असूनही आपण स्वतःला भावनिक रूपाने दुर्बल समजाल, कारण शक्य आहे की आपण बाहेरून सामान्य दिसू शकाल, परंतु आतून आपण आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी हव्या आहेत याचा विचार करून आपण अनिश्चित आणि अस्वस्थ असाल. या सप्ताहात वैवाहिक जातकांना आपल्या सासरच्या पक्षातून आर्थिक लाभ होऊ शकेल. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या तंगीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. अशात या धनाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला विचार करण्याचा सल्ला दिला जातो, अथवा तुम्ही स्वतःला हानी पोहोचवू शकता. या आठवड्यात कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यावर आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागतील. यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल. तसेच घरगुती कामामुळे जास्त काम केल्यामुळे तुम्ही स्वतःला आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असाल. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ नारायणमचा पाठ करा. तुळ राशी. या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये असा सल्ला दिला जातो. या सप्ताहात आपल्याला निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी संतुलित आहार घेण्याबरोबरच
आपला दररोजचा दिनक्रम सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण शक्यता आहे की यावेळी अयोग्य आरोग्यामुळे आपली शिक्षणाच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होईल. या सप्ताहात तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहिली जाईल, ज्यामुळे तुम्ही कार्यस्थळी बेकार गोष्टी किंवा लहान लहान गोष्टीवरून दुसऱ्यांसोबत वाद करताना दिसाल. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या प्रतिष्ठेवर पडेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यास सहकर्मींचे योग्य सहयोग प्राप्त करण्यातही समस्या येतील. या सप्ताहात सुरुवातीमध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि त्यात आलेल्या सुधारामुळे सप्ताहाच्या मध्यात तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी खरेदी करणे सहज होईल. यामुळे तुम्ही आपल्या सुखसुविधेत वृद्धी करतानाही दिसाल. या आठवड्यात आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे, परंतु कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेची आवश्यकता पडू शकते, ज्यामुळे तुमचा मानसिक तणावही वाढेल. उपाय: मंगळवारी केतूसाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. यामुळे तुम्हाला कौटुंबिक शांततेसोबत सदस्यामध्ये प्रेम वाढण्यास मदत मिळेल. सोबतच तुमचे आई वडीलही तुमच्या स्वभावाने प्रसन्न दिसतील. ते जातक जे पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांना या सप्ताहात आपल्या भागीदारीवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण शक्यता आहे की तुमचा पार्टनर काही कारणास्तव तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे तुम्हाला आर्थिक हानीही होऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या प्रती निष्काळजीपणा करण्यापासून बचाव करावा लागेल, अन्यथा तुम्हालाच येणाऱ्या परीक्षेत गंभीर नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडा उत्तम राहणार आहे. खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील, कारण यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वास्थ्य मिळवाल. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि शक्यता आहे की तुम्हाला अचानक काही असा नफा मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षाही नव्हती. अशात या नफ्याचा एक छोटासा हिस्सा सामाजिक कार्यातही नक्की वापर करा. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.